जय गुरुदेव. बऱ्याच जणांच्या वास्तूमध्ये बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या वास्तूतल्या आपल्या प्लॉटमधल्या जागेमध्ये आपण कोणती झाडं लावली पाहिजे. कोणती झाडं लावली म्हणजे ती शुभ असतात, कोणती झाडं लावली म्हणजे ते अशुभ असतात. तर वास्तूनुसार जे काट्याची झाडं असतात ते आपण वास्तूमध्ये लावले नाही पाहिजे. पण त्यातल्या त्यात काही जे अशी झाडं आहेत की ती काट्याची आहेत, पण ते ईश्वर उपासनेसाठी आपल्याला कामाला येतात. जसं की गुलाबाचं फूल आहे, त्याला काटे असतात, तरी पण ते आपल्या देवाच्या पूजेसाठी कामाला येतं. तसंच बेलाचं झाड आहे, ते पण आपल्या देवाच्या पूजेसाठी कामाला येतं. तर अशी झाडं चालतात, पण ह्याची एक दिशा ठरलेली असते. पण काही अशी झाडं आहेत की ते घरामध्ये असलीच नाही पाहिजे, त्याच्यामुळे घरामध्ये एक निगेटिव्हिटी वाढत असते. जसं की बदामाचं झाड आहे. बदामाचं झाड असेल किंवा केळीचं झाड असेल किंवा शमीचं झाड असेल, तर अशी झाडं जी आहेत त्याचा प्रभाव आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या वास्तूवर निगेटिव्ह होत असतो. तर अशी झाडं आपण जाणकाराला विचारल्याशिवाय लावू नये. जर तुमच्या घरामध्ये अशीच काही झाडं असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा, किंवा कोणती झाडं लावायची असेल तुम्हाला तर नक्कीच कमेंट करा. नक्कीच तुम्हाला योग्य तो सल्ला मिळेल. जय गुरुदेव.